राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन करीत दिले निवेदन। केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या। दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना निवेदन दिले। सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत आंदोलन करीत शासनाविरुद्ध घोषणा दिल्या। केंद्र शासन राज्यातील विविध प्रश्न सोडविता विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी तसेच सीबीआयची धाकधमकी देऊन आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे। युवा, विद्यार्थी, शेतकरी, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका हे सर्वसाधारण घटक असून वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तसेच इतर प्रश्नांबाबत तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी असे निवेदनात आहे। निवेदन व आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ईश्वर शांतू गावित, जिल्हा उपाध्यक्ष विक्कीभाऊ बिराडे, शहर अध्यक्ष फरीद पठाण, विधानसभा अध्यक्ष युसुफ खाटिक, महिला आघाडी शहर अध्यक्ष फेमिदाताई फेन्सी, तालुका उपाध्यक्ष बन्सीलाल वसावे, युवा तालुकाध्यक्ष रमीज राजा शेख, महिला आघाडीच्या सुलोचनाताई पाटील, सुनील गावित, नयन वसावे, कपिल चौधरी, योगेश खैरनार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय रोहितदादा पवार यांना ईडीच्या नोटिसाचे समन्स आल्याबद्दल आज संपूर्ण नवापूर राष्ट्रवादीतर्फे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार नवापूर तहसीलदार येथे निवेदन देण्यात आले आणि जे काही आज ईडी सरकार ईडीचा धाक दाखवून करत आहे हे अत्यंत चुकीचं आहे। इलेक्शन निवडणुका येत राहतात, तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करून इलेक्शन लढवा। तुम्ही आज ईडीचा दाग दाखवून इलेक्शन लढवत आहात आणि बऱ्याचशा पक्षांमधून नेत्यांना देखील तुम्ही तुमच्या पक्षात प्रवेश करण्यात मजबूर केलेलं आहे। हे रक्त आहे शरद पवार साहेबांचं। तुम्ही त्यांना नोटीस दिली, ते स्वतः तुमच्या दारी आले, कारण ते चुकीचे नाहीत आणि ते कधी चुकीचे करणार नाही हे संपूर्ण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनापासून खात्री आहे। म्हणून आज आम्ही ईडीच्या विरोधात नवापूर तहसीलदार येथे निवेदन दिले। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार।